नमस्कार, मी सोनाली भालेसेन. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. महानगरपालिकेमध्ये आरपीआयला महापौर पद मिळावे असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. आरपीआय भाजप बरोबर जाणार असून आमची सत्ता पुणे महापालिकेत येईल. पालिकेत आरपीआयला महापौर पद मिळावे यासाठी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुणे शहरातील येरवडा येथील नागपूर चाळ ही देशातील पहिली झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत या भागातील रहिवाशांना स्मार्ट कार्डचे वितरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, रिपाई शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात कवितेच्या माध्यमातून उपस्थितांना खिळवून ठेवलं. पुण्याची हवा चांगली आहे, पण बघू निवडणुकीत कोणाच्या बाजूने हवा वाहते. साधारण येत्या आठवड्याभरात महापालिकेच्या निवडणुकीबाबत आचारसंहिता लागेल. महापालिका निवडणूक पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून येतील. तसेच पुणे महापालिकेने देखील विकासाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले. नवीन वर्षाची एक कविता ऐकवली. आता आलं आहे 2017, आमच्या सरकारपासून तुम्हाला नाही खतरा, तुम्ही सारख्या कुठं नका मारू चक्रा, कारण की आम्हाला सापडलाय चांगला बकरा, असे म्हणत उपस्थितांची टाळ्यांची दाद मिळवली. आता ते कोणाच्या हव्याने वाचते ते काय मी इथं तर सांगितलं नाही, पण ती हवा आमच्याच बाजूने वाहणार आहे आणि भाजप आणि आरपीआय अलायन्स या ठिकाणी नक्कीच होणार आहे. शिवसेना सोबत येत असेल तर शिवसेनेला घेण्याचा प्रयत्न बीजेपीने करावा आणि बीजेपी, शिवसेना आणि आरपीआय ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आम्ही एकत्रित होतो आणि पुण्याची जागा अनिल शिरोळींची आम्ही जिंकली जवळजवळ 3.5 लाख नाही मताधिक किती होतं 3.5 लाखच होतं ना. जर अनिल शिरोळे मागच्या वेळेला 25,000 हरले होते, परंतु रिपब्लिकन पक्ष सोबत आल्यानंतर जवळजवळ 3.5 लाखाचं दलित त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळं शिवसेना, भाजप आणि आरपीआय जर एकत्रित आले तर इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातातून ही महापालिका खेचण्यामध्ये आम्हाला कसली अडचण अजिबात नाही आहे. आणि जर शिवसेना सोबत आली नाही तर भाजपसोबत आरपीआय राहणार आहे. आणि या ठिकाणी बघूया, जर आम्हाला एखाद्या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौरपद मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांशी आणि गिरीश बापटशी बोलू. अनेक वर्षानंतर तर दलितांना मला वाटतं महापौर मिळालं नाही आहे, तर ती मिळवण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आता हे नवीन आलेलं आहे वर्ष आणि नरेंद्र मोदीमुळं आम्हाला सर्वांना आलेला आहे हर्ष. आणि त्यामुळे मी हे तर सांगितलं की आता आपल्याला की 2000 हे वर्ष आलेलं आहे 2017 आणि आमच्या सरकारकडून तुम्हाला अजिबात होणार नाही का खतरा. आणि तुम्ही आता विनाकारण इकडे तिकडे मारू नका चक्रा, कारण आता आम्हाला सापडलेला आहे चांगला बकरा. नोटाबंदीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोटाबंदीच्या विरोधात सर्वत्र आंदोलने करण्यात येत आहेत. पुण्यातही पुणे शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेसमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, उपाध्यक्ष ज्योतिपा नरवडे, कार्याध्यक्ष सागर अल्लाट, उषा पाटील, सुरेखा जुजगर आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांनी या विरोधात आंदोलने सुरू केली. निर्णय होऊन 50 दिवस उलटले तरी लोकांचा स्वतःचे पैसे मिळवण्यासही त्रास होत आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेकडून नवे नियम लागू केले जात आहेत, त्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे हा निर्णय तुघलकी निर्णय असून तो त्वरित मागे घ्यावा यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. नोटाबंदी म्हणजे मी तर ह्या शब्दात सांगेन की तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. नोटाबंदीच्या विरोधात जर सर्वसामान्य माणूस, आता तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य माणूस रस्त्यावर दिसत नाहीये किंवा मोदींना तो सपोर्ट करतोय, परंतु सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरणार नाहीये, कारण देशद्रोही ठरवलं जाणार आहे. म्हणजे सरकार एक प्रकारची दडपशाही, हिटलरशाही, दबावशाही लोकांवर करते. दुसरी गोष्ट ही आहे की नरेंद्र मोदीजींनी
हे नोटाबंदी केल्याच्या नंतर सांगितलं होतं की 50 दिवसामध्ये स्थिती सुरळीत होईल. आज 50 दिवस उलटून गेलेले, स्थिती तीच आहे. बँकेच्या बाहेर रांगा तेवढ्याच आहेत. 4,500 रुपये 5,000पेक्षा तुम्ही जास्त पैसे काढू शकत नाही. रोजचा ज्याचा हातावर पोट आहे, ज्याला रोज काम केल्याशिवाय तो घरामध्ये त्याचा उदरनिर्वाह करू शकत नाही, असा माणूस उपाशी मरतोय. शेतकऱ्यांचा अकाउंट, त्यांचं अकाउंट नाहीये, ते कसे करणार? बँकेत कित्येक दिवस तर ते जात नाही, त्यांचे व्यवहार रोजचे कॅशवरच असतात. आज भाजी घ्यायला गेलं तरी 10 रुपये ते काय म्हणत नाही पेटीएमनी तुम्ही हे करा, किंवा तिथे कार्ड स्वॅप होत नाही. दुधाचं सुद्धा खूप प्रॉब्लेम झाले. 15 ते 20 दिवस जवळजवळ आम्ही बिन दुधाचा चहा पिलाय म्हणून स्वतः घरी. ते याच्यावर मोदी सरकार तुमचं काय उत्तर देतं? अहो, म्हातारे लोक तिथं पेन्शन काढायला गेले तर त्यांना सुद्धा पेन्शन मिळत नाहीये. त्यांची उभं राहण्याची पण ताकद नसते. तिथं काय करायचं उन्हात वगैरे? या देशामध्ये प्रत्येक माणसाने कॅशलेस व्यवहार केले पाहिजेत इथपर्यंत ठीक आहे, परंतु मानवी जीवनामध्ये प्रत्येक कुठलीही गोष्ट करत असताना त्याला एक सवय लावली पाहिजे. सरकारने अगोदर संधी दिली पाहिजे होती. कॅशलेस व्यवहार होत असताना तो प्रत्येक व्यक्तीचा सुद्धा तो त्याच्यामध्ये सोयीचा भाग असू शकतो, परंतु आज कुठल्याही बाजारामध्ये कुठल्याही मार्केटमध्ये जर जायचं असेल किंवा सामान्य काही घ्यायचं असेल तर त्याला पैशाची गरज असते. 80 ते 85% या देशामध्ये आर्थिक व्यवहार हे नगदी स्वरूपात होतात. कॅशलेस व्यवहार झाले पाहिजेत, परंतु चलनी नोटा ज्यावेळेस आपण 2,000 रुपयाच्या काढतो त्याच्यामध्ये सुद्धा काळा पैसा परत दडवण्याचा संशय आहे, आणि याच नेत्यांकडे ते सापडत असताना याच्यावर कुठंतरी संशय निर्माण होतो. म्हणून सरकारचं आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कॅशलेस व्यवहाराच्या जे काय ॲप काल त्यांनी काढलेला आहे भीम ॲप, त्याचं स्वागत करताना अहो जे हक्काचे पैसे तेच मिळत नाही तर रोज हे ॲप काढून जनतेला भूलतापांना पाडून रोज गोड गोड बोलून सामान्य माणसाला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करतात. शेतात बसलेल्या शेतकऱ्याला विचारा, आज त्याच्या शेतमालाला 1 रुपया सुद्धा भाव मिळत नाहीये. त्याला या कॅशलेस व्यवहाराचा किंवा या ॲपचा उपयोग होणार आहे का? जो रस्त्यावर काम करतो, जो कष्टकरी श्रमकरी भिगारी म्हणून काम करतो, त्याला या ॲपचा उपयोग होणार आहे का? अगोदर या देशाची अर्थव्यवस्था किंवा या देशाचा पाया ज्या कष्टकऱ्यांच्या खांद्यावर उभा आहे, अगोदर त्याला सक्षम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, तरच हे ॲप उपयोगाचे. अन्यथा या ॲपचा उपयोग काही होणार नाही. हजारो ॲप बाजारामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठ चौकातून पुणे शहरात येणाऱ्या रुग्णवाहिकेला पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी साई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. पुणे शहरात विद्यापीठ चौकातून रुग्णवाहिका जात असतात. तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्या रुग्णवाहिकेला मार्ग काढण्यास वेळ होतो. यामुळे संबंधित रुग्णावर उपचाराला वेळ होतो. हे टाळण्यासाठी ब्रेमन चौक ते विद्यापीठ गेट चौक असा मार्ग करावा आणि बानेर फाटा ते विद्यापीठ चौक येथून येणाऱ्या रुग्णवाहिकेस सकाळ नगर समोरील चव्हाण नगर येथील गेटमधून पर्यायी मार्ग करावा अशी मागणी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमर शेख आणि त्यांचे सहकारी उपाध्यक्ष सुनील अवघडे, सचिव गणेश शिंदे, कार्याध्यक्ष उमेश परदेशी, सहसचिव राहुल तिवारी, कार्यकर्ते शंकर खुमसे यांनी केली. साई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या मुख्य वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेस पर्यायी उपलब्ध मार्ग मिळावा याकरता साई प्रतिष्ठानाने गेले 2 महिने सर्व प्रशासनास पत्रव्यवहार करून त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या रुग्णाला त्रास होता कामा नये यासाठी साई प्रतिष्ठानाच्या वतीने आंदोलन करण्यात आले व त्या संदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्व प्रशासनास एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळात कोणत्याही रुग्णावर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यात यावे एवढीच आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने नम्र विनंती आहे. पुणे विद्यापीठ चौकात येणाऱ्या दोन्ही मुख्य बानेर रस्ता पलीकडचा औंध रस्ता या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या समोरील केंद्रीय विद्यालयाच्या शाळेच्या समोरील एका पर्यायी गेटमधून येणाऱ्या त्या रोड करता व बानेर रोडपासून येणाऱ्या सर्व वाहनांकरता चव्हाण नगरच्या समोरील रोडपासून आतमध्ये जाण्याकरता परवानगी मिळावी एवढी एक नम्र विनंती साई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी येथील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सचिन दांगड यांनी नागरिकांना खास शास्त्रीय संगीताची मेजवानी उपलब्ध करून दिली.
प्रभाग क्रमांक 32 वाजे माळवाडी येथील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सचिन दांगट यांनी परिसरातील नागरिकांसाठी कट्ट्यार काळजात घुसली फेम प्रसिद्ध गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। महेश काळे यांच्या गायकीने रसिकांना खिळवून ठेवले। यावेळी तरुण वृद्ध असे रसिक प्रेक्षक उपस्थित होते। महेश काळे यांच्या सूर निरागस हो या गायकीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यांनी गायलेल्या घेई छंद मकरंद या गाण्याला तरुणांनी उभे राहून दाद दिली। यावेळी तरुणांमध्ये असलेल्या शास्त्रीय संगीताच्या आवडीचे दर्शन घडले। महेश काळे एक एक संगीतातील सूर घेत होते, तसतशी मैफल रंगत होती। प्रभाग क्रमांक 32 मधील शिवसेनेचे उमेदवार सचिन दांगट यांनी आज त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी शास्त्रीय संगीताचे गायक महेश काळे यांचा कार्यक्रम ठेवला आहे। हा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामुळे रसिकांना महेश काळे यांना लाईव्ह ऐकायला मिळते। त्याबद्दल आपण सचिन दांगट यांच्याकडनं जाणून घेऊयात की अशा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम ठेवायचं त्यांच्या मनात कसं काय आलं। सर काय सांगा? सर्वात प्रथम आपण लोकांनी मला जी प्रसिद्धी आपल्या जनवार्ता न्यूज मार्फत कायम देतात त्याबद्दल मी तुमचा जाहीर आभार व्यक्त करतो। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जे वारजे परिसरामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही घेतो तर त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही हाही कार्यक्रम ठेवलेला आहे। सध्याचा ट्रेंड बघता नुसतेच लकी ड्रॉ काहीतरी नुसतेच फापट पसारा असे कार्यक्रम न घेता वारजेकर रसिक प्रेक्षकांना एक चांगला कार्यक्रम चांगल्या दर्जाचा कार्यक्रम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमाच्या गर्दीवरनं म्हणजे आम्ही समाधानी आहोत की आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमलेली आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेशदादा काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे निश्चित आम्हाला आनंद वाटतो। बाकी दुसरेच काही कार्यक्रम घेण्यापेक्षा या घटनेचाही कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो आणि त्याला वारजेकरांनी प्रसिद्ध दिला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अतिशय उत्तम कार्यक्रम झालेला आहे। संगीताची पर्वणीच आहे। दांगट साहेबांनी अत्यंत 2 चांगले कार्यक्रम साजरे केलेले आहेत, एक जाणता राजा आणि ही मैफल। तर आम्ही खूप खुश आहोत। सारखं फेस्टिवल होतात त्यामुळे तरुण पिढीचं खरं यामुळे नुकसान आहे। अंमली पदार्थाच्या आहारी तरुण पिढी हे प्रभावी पडू शकते। त्यामुळं त्या गोष्टीकडे न जाता शास्त्रीय संगीत आपल्या पूर्वीपासून जे काही आले त्याचा आपण हे करणं त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी शास्त्रीय महेश काळे सरांचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। खूप आजची चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतोय। सर्वांना या ठिकाणी आनंद मिळतोय। तरुणांना विनंती की ते पाश्चात्य संस्कृतीचा तसले सनबर्गसारखे कार्यक्रम अटेंड न करता शास्त्रीय संगीताकडे वळावं ही सगळ्या तरुणांना हे आणि कार्यक्रम एकदम छान आहे। सचिन दांगट हे या भागातील चांगलं उत्कृष्ट नेतृत्व आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रमाला इतर ठिकाणी फी आकारली जाते, पण सचिन भाऊंनी हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन। नमस्कार, आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा मंगलाताई ढेरे यांना। जाणून घेऊयात त्यांच्याकडून यंदाच्या निवडणुकीमध्ये काय त्यांचं ध्येय असणार आहे। ताई काय सांगाल, तुम्ही कशा राजकारणामध्ये आला? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव मंगल पुरुषोत्तम ढेरे। मी भारतीय जनता पार्टीची माजी महिला शहराध्यक्ष होते। मी या भागामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये अनेक वर्ष झाले, गेली 10 वर्ष मी इथे काम करते। या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी, कारण इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत ते काही भाग दुर्लक्षित म्हणजे वंचित असं या भागाला त्यांनी केलेलं आहे। या भागामध्ये काही विकास कामे नाही आहेत। या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, मग तो रोजगारीचा असू दे, विकास कामांचा असू दे, सार्वजनिक शौचालयांचा असू दे, पायाभूत सुविधांचा असू दे, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे या भागाकडे नगरसेवकांचं दुर्लक्ष झालं, त्यामुळे मी या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या भागाकडे वळले आहे।
कशी प्रेरणा मिळाली राजकारणात येण्यासाठी? एक 6-7 वर्षापूर्वी रामोशीवाडीमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. इथली सगळी घरं इथल्या एका स्थानिक नगरसेवकांनी लोकांना फसवून इथल्या घरांच्या सह्या घेतलेल्या होत्या. संमतीपत्रावर लोकांना फसवून सह्या घेतल्या होत्या. त्यामुळे आम्ही आमची घरं वाचवण्यासाठी या सगळ्या लोकांना एकत्र करून एकनाथ खडसे जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यांना आम्ही इथे बोलवून हा सगळा जो स्कॅम होता, हा जो घोटाळा होता, तो 102 एकर रामोशी वतनाचा घोटाळा, हा सगळा बाहेर काढला. त्यानंतर मी भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीने आत्ताच 1-2 दिवसापूर्वी असं जाहीर केले की जाहीरनामा जो पक्षाचा असतो तो प्रत्येक प्रभागावाईज करणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, भारतीय जनता पार्टीचा यावेळेस पूर्ण पुणे शहराला त्यांनी एक वचननामा दिलेला आहे. प्रत्येक प्रभागाला एक वेगळा वचननामा त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरण असो किंवा वस्ती विभागामध्ये ज्या लोकांना आरोग्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या याच्यातनं मोफत दवाखाना किंवा मोफत हॉस्पिटलची सोय करणे, असे अनेक विषय, कचऱ्याचा विषय असो, असे अनेक जाहीरनाम्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. एक महिला राजकारणामध्ये तुम्ही काम करता, राजकारणामध्ये महिला खूप तुरळकच बघायला भेटतात, पण तुम्ही एक महिला असूनही या राजकारणामध्ये आहात. काय अनुभव तुम्हाला असे, म्हणजे काही प्रसंग सांगू शकाल का जेणेकरून तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा, राजकारणामध्ये आपण असणं हे खूपच गरजेचं आहे? अनेक वेळा असं होतं की पुरुष जेव्हा राजकारणात असतो तेव्हा अनेक महिला त्यांचे जे काही प्रश्न असतात ते पुरुषांकडे जाऊन ते मांडता येत नाही. जेव्हा एखादी महिला राजकारणात उतरते तेव्हा पुरुषांना असो महिलांना असो असं वाटतं की आपला उमेदवार आहे आणि आपण याच्याशी आपल्या घरातल्या लोकांशी कसं बोलतो असं बोलू शकतो. त्यामुळे मलाही कधी कधी असं अभिमान वाटतो की मी एक महिला असून या सर्वांची व्यथा मांडू शकते, त्यांची व्यथा ऐकू शकते. त्यामुळे खरंच आणि भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये महिलांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि महिलांना एका उच्च जागेवर बघितलं जातं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खरंच खूप चांगलं महिलांसाठी वातावरण आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय ध्येय आहे तुमच्यासमोर ते सांगाल का थोडक्यात? प्रभाग 14 मध्ये अनेक विकास कामं अजूनपर्यंत झालेली नाही आहेत. या प्रभागामध्ये फक्त विकास म्हणजे नगरसेवकांसाठी पैसा कमवणं, कारण या प्रभागामध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण, जिथं आज रस्ता झालाय परत 6 महिन्यांनी तोच रस्ता परत बनवला जातो आणि त्याचं बिल काढलं जातं. इथल्या नगरसेवकांचे भाऊ, इथल्या नगरसेवकांचे सगळे नातेवाईक हे ठेकेदारी धंद्यामध्ये असल्यामुळे विकास कामं म्हणजे फक्तच रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे आणि रस्ते सुशोभीकरण करणेच म्हणजे विकास असं त्यांना वाटतं. माझ्या दृष्टीने प्रभाग 14चा विकास म्हणजे प्रत्येक वस्त्यांचा विकास, प्रत्येक सोसायट्यांचा विकास हा व्हायला पाहिजे. मग वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा असतील, लाईट असेल, लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल, सुलभ शौचालय असतील, हा विषय आहे. तर सोसायटींचा विषय सुरक्षिततेचा विषय आहे. त्यांना सुरक्षिततेचा खूप मोठा धोका आहे. तिथे चोरीचे बरेच प्रकार आहेत. त्यामुळे त्यांचे विषय आणि वस्तीतले विषय हे दोन्ही एकत्र करून या प्रभागाचा विकास करणे हेच माझं ध्येय असेल. आज आपण भेटलो मंगलाताई ढेरे यांना. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्या भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना येत्या ह्या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. ताई, तुम्हाला निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 14 रामोशीवाडी येथे. या प्रभागामध्ये हे जे सार्वजनिक टॉयलेट्स आहेत, या टॉयलेटची अवस्था अशी आहे की येथे घाण खूप आहे, स्वच्छ केलेले जात नाही आणि येथील नागरिकांना याचा खूप त्रास होतो. या घाणीमुळे येथील जी लहान मुलं वगैरे आहेत त्यांना आजार पण येऊ शकतं. कोणतेही साथीचे रोग या परिसरामध्ये होऊ शकतात. याकडे स्थानिक नगरसेवकाचे दुर्लक्ष झालेले आहे. येथील जे कार्यकर्ते आहेत याकडे वेळोवेळी लक्ष देतात. जाणून घेऊयात त्यांच्याकडून काय येथील जी समस्या. या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था अगदी दयनीय आहे. स्वच्छतागृहामध्ये नागरिकांना अगदी नाकावरती रुमाल ठेवूनच स्वच्छतागृहामध्ये प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी स्वच्छतागृहाला कर्मचारीच महापालिकेकडून कधी मिळत नाही, तो कधीही स्वच्छता करत नाहीत. यामुळे आपण आजूबाजूला बघितलं असेल तर सगळीकडे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे. एकीकडे स्वच्छ भारतचा आपण नारा देत आहोत आणि त्यामुळे वेळोवेळी आमचे
कार्यकर्ते या ठिकाणी स्वच्छता करतात. ह्या ठिकाणच्या भिंतीसुद्धा महापालिकेने न बांधता इथल्या कार्यकर्त्यांनी बांधलेल्या आहेत. याचंच एक द्योतक उदाहरण हे आहे की आमचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात, परंतु कोणती महापालिकेची यंत्रणा अथवा येथे स्थानिक नगरसेवक याकडे कोणतेही लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिकांना साथीचे रोग उद्भवत आहेत व ते आजारी पडत आहेत. या ठिकाणी त्यांना बादलीचं पाणीही बाहेरून घेऊन जावं लागतं. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी नागरिक या ठिकाणी घसरून पडतात. अशी ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे. याला प्रशासन व येथील नगरसेवक हे जबाबदार आहेत. अशी ही समस्या आहे. याकडे येत्या निवडणुकीमध्ये लक्ष दिलं जाईल का, याकडे येथील नागरिकांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजासह मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 14 मध्ये रामोशीवाडी येथे. या प्रभागामध्ये हे जे ड्रेनेज आहे हे गेली कित्येक वर्ष येथील जे नागरिक आहेत हे कॉन्ट्रीब्युशन काढून साफ करतात. अनेक वेळा त्यांनी नगरसेवकाकडे तक्रार केली, पण नगरसेवक याकडे दुर्लक्ष करतो. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडेही लक्ष केली तरीही ते लोक साफ करून जात नाहीत. ही लोक दर महिन्याला थोडे थोडे पैसे काढून ते साफ करून घेतात, पण वेळोवेळी ह्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील जे नागरिक आहेत त्यांना मोठ्या रोगराईला सामोरे जावं लागतं. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की काय त्यांची समस्या आहे. म्हणजे आमच्या इकडे गटर साफ करायला कुणी येत नाही. सांगितलं, बोलवलं तरी कुणी येत नाही. मग आम्ही लोक बाहेरचे बोलवून ते गटर पैसे देऊन सगळे मिळते काढून पैसे देऊन गटर साफ करतो. 10 रुपये देतात सगळेजण काढून पैसे त्यांना चहा पाण्याला. हा म्हणजे येतात जे काढतात, 100 भरलं ते येत नाही. इथं सांगितलं येतात, पाठवतो, कोण नाही येत, कोणी येत नाही. लाईट देखील मनावर घेत नाहीत. इथं अंधार पडते. फक्त निवडणुकीचे तेवढे 4 दिवस येतात, आम्हाला मध्या म्हणतात, परत नंतर आमच्याकडे कोणी डोकून बघितलं नाही. 5 वर्षे झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलेलं आहे, परंतु नगरसेवकांचं याकडे लक्ष नाहीये. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या समस्येकडे नगरसेवक लक्ष देतील का, अशी येथील नागरिकांचं म्हणणं आहे. तसेच या ड्रेनेजच्या कामासाठी येथील रस्ते जे आहेत ते खोदले गेलेत, पण ते दुरुस्त केलेले नाहीयेत. त्यामुळे या रस्त्यांवरती असे प्रकारचे खड्डे झालेले आहेत. यामध्ये पाणी साठून आजारांचे मच्छर वगैरे होऊ शकतात. त्यामुळे इथे मोठी रोगराई होऊ शकते. जाणून घेऊयात आपण येथील नागरिकांकडनं काय त्यांच्या समस्या. सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं तर साधारण एक 4 ते 4.5 वर्ष होतील आता. आम्ही पाठपुरावा करून सुद्धा घुशी लागणे, याचे खड्डे पडणे, कुठल्याही नगरसेवकाने आत्तापर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही आहे. जाणीवपूर्वक नळाचे काम असतील, वीज पुरवठा असेल, वारंवार कंप्लेंट करून कुठल्याही छोट्या मोठ्या हरकती असेल, महिलांच्या समस्या असेल, खास करून सर्व प्रकारे आम्ही वेळोवेळी त्यांना सगळे लेखीद्वारे सांगून ही आमच्याकडे अजूनपर्यंत तरी कसा हा झोपडपट्टी भाग पडतो फार, इथे कुणीही लक्ष नाही दिलं. आत्तापर्यंत तरी गेले 4-4.5 वर्ष झाले असेल. आता याच्या पुढे आय होप आपण परिवर्तन करतोय, पण नक्कीच परिवर्तनामध्ये आम्हाला एक चांगला उपक्रम भेटेल याची आम्ही आशा करू शकतो. तुमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक झाला तर तुम्हाला असं वाटतं का परिवर्तन होईल? हो, आजच्या तारखेला जर विचार केला मागे 4.5 वर्षापूर्वीचा, काहीही बदल नाही असं धरून चालतो. तर ह्याच्या पुढे एक आशा आहे आम्हाला की आपण एक BJPचा सक्षम उमेदवार जर निवडून दिला तर आम्हाला एक चान्स राहील बाबा की बाबा हे परिवर्तन केले, आता हे नवीन आम्हाला एक आशा आहे. म्हणून आम्ही परिवर्तन घडवण्याच्या विचारात आहोत. प्रभाग क्रमांक 14 मधील रामोशीवाडी या आपण झोपडपट्टीमध्ये आलो आहोत. या एरियामध्ये ही जी घरं आहेत ही घरं एकदम जवळजवळ आहेत आणि या दोन्ही घरांच्या मध्ये खूप कमी रस्ता राहतो. त्यामुळे येथून ज्या 2 व्हीलर्स म्हणजे दुचाकी ज्या ये जा करतात त्या अशा पद्धतीने करतात की इथे जी लहान लहान मुलं खेळत असतात ती त्या दुचाकींना धडकू शकतात. त्यामुळे या रस्त्यांवर आहे ते स्पीड ब्रेकरची आवश्यकता होती. येथील नागरिकांनी स्पीड ब्रेकर विषयी वेळोवेळी नगरसेवकांना तक्रार दिली होती, पण नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र जमून याकडे लक्ष दिलं आणि हे काम करून घेतलं आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवलेले, जेणेकरून जो दुचाकी स्वार आहे तो आपल्या वेगावरती कंट्रोल ठेवू शकतो आणि इथून जाणारी जी दुचाकी आहे ती हळू आणि
व्यवस्थित जाऊ शकते. आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊयात काय त्यांची समस्या आहे. हा रस्ता एकदम स्ट्रेट असल्यामुळे आम्हाला वारंवार ते स्पीड ब्रेकरची गरज भासत होती. आम्ही वारंवार तक्रारही केली होती नगरसेवकांच्या ऑफिसवर जाऊन 2-3 वेळा जाऊन, पण आता काय झालं नाही ते. आणि 1-2 वेळा ॲक्सिडेंट पण झाले होते, कारण रस्त्यावर दरवाजा असल्यामुळे डायरेक्ट लोक असे लहान पोरं डायरेक्ट बाहेर येतात ना, तर ॲक्सिडेंट पण झाले होते 2 वेळा. हेही सांगितलं आम्ही त्यांना, तरी काय झालं नाही. शेवटी आम्ही स्थानिक कार्यकर्ते आपले मंगलताई आहेत तिकडं, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रयत्नाने करून घेतलं ते. काम कसं वाटतं? एकदम व्यवस्थित. आता हे सगळे लोक आता म्हणजे शक्यतो आम्हाला लोकांना, अर्ध्या लोकांना तर नगरसेवक कोण आहे हेही माहीत नाही आहे. ते काही प्रॉब्लेम असला तर पहिलं ऑफिसवर येतात ताईंचे. येत्या निवडणुकीमध्ये ताई तुम्हाला नगरसेवक म्हणून आवडतील का? अगदी उत्तम. तुम्ही तेवढं पाठिंबा देणार का त्यांना? नक्की नक्की. मंगलताई ढेरे यांनी या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून हे स्पीड ब्रेकर बसवलेले आहेत आणि त्यांच्या या कामाने येथील नागरिकही खूप आनंदी आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये महानगरपालिकेच्या वतीने ताराबाई उद्यान हे स्थापन केलं होतं. हे ताराबाई उद्यान आहे, हे लहान मुलांना खेळण्यासाठी केलं होतं. आपण बघताय ह्या उद्यानाची काय अवस्था आहे. या उद्यानाचा बोर्डही जो बसवलेला आहे तोही पूर्ण गंजलेला आहे. आपण बघूयात या उद्यानाची काय अवस्था आहे. हे जे गेट आहे हे पण खूप वर्ष झाले या गेटकडे महानगरपालिकेने लक्ष दिलेलं नाहीये. तसेच बागेमध्ये जी हिरवळीची आवश्यकता असते ती हिरवळ इथे दिसत नाहीये, तर मुले खेळणार कुठे हा प्रश्न येथे परिसरामध्ये नागरिकांना निर्माण झालाय. मुलांना खेळायला जागा नाहीये, पण हे उद्यान अशा प्रकारचं आहे की इथेही मुलं खेळू शकत नाहीत. उद्यानामध्ये जी हिरवळ आहे ती हिरवळ गायब झालेली आहे. येथील कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया महानगरपालिकेच्या या कामामुळे त्यांची काय नाराजी आहे. माझं नाव रवींद्र मारुती साळेगावकर, प्रभाग क्रमांक 14 मध्ये याच भागात मी राहतो. आपण जर आत्ता जे उद्यान पाहिलं असेल, ह्या उद्यान ज्यावेळी उद्घाटन झालं होतं त्यावेळी या ठिकाणी त्या जो काही ठेकेदार होता त्यांनी या ठिकाणी खेळणी आणून ठेवलेली होती. पण आज जर आपण पाहता या ठिकाणी ती इथली खेळणीच गायब झालेली आहेत. ही जी गायब झालेली खेळणी आहेत ही काय फक्त त्यावेळी उद्घाटनापुरतीच त्यांनी ठेवली होती का, असा प्रश्न इथल्या नागरिकांना उपस्थित झालेला आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी असलेला महापालिकेचा जो सेवक आहे तो नगरसेवकाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी काम करतो. इथले जे काही अनिष्ट प्रकारची लोक आहेत त्यांना दारू पिण्यासाठी त्यांना सुद्धा या ठिकाणी सोडलं जातं. म्हणजे जो उद्यानाचा आपला उद्यान ज्याच्यासाठी आपण करणार होतो मुलांच्या खेळण्यासाठी किंवा नागरिकांना बसण्यासाठी, त्याचा हा उपयोग न होता इतर कारणासाठीच हा उपयोग होत आहे. आणि याच्यातली उद्यानातली जी खेळणी आहेत ही माननीय नगरसेवकांच्या घरी गेलीत का काय असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडत आहे. नागरिकांना उद्यान हवंय, पण महानगरपालिकेने दिलेलं उद्यान हे उद्यान नसून त्यांच्यासाठी एक समस्या निर्माण झालेली आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आज आपण आलोय. या प्रभागामध्ये लहान मुलांना खेळाची मैदानं नाही आहेत. या मैदानाची अवस्था आपण बघताय की हे जे मैदान आहे हे मद्यपींसाठी एक मद्यपींसाठी बनलेलं आहे असं वाटतं. इथे मद्यपी लोक नशा वगैरे करत बसतात आणि लहान मुलं आहेत त्यांना खेळाचं मैदान हवंय. महानगरपालिकेच्या वतीने हे मैदान ह्यांना मिळणार की नाही अशी मुलांची मागणी आहे. ह्या मुलांकडनं जाणून घेऊयात आपण की त्यांची काय मागणी आहे आणि त्यांना येत्या ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खेळाचं मैदान मिळेल का. आम्हाला इथे खेळून देत नाहीत ग्राउंडमध्ये आणि बाजूला नाला आहे ते आम्ही रात्री खेळायला आले तर दारूच्या बाटल्या असतात तिथं आम्हाला खेळून पण देत नाही. फोडलेले असतात दारू पिताना लोक बसतात. आम्ही खेळायला लागलो की आम्हाला मारून हाकलतात. बाजूला नाला आहे तिथं मच्छर चावतात आम्हाला. बरं, इथे तुम्ही कार्यकर्त्यांना असं काय सांगितलं की आम्हाला हे खेळाचं मैदान हवंय? हा, पण ऐकतच ना कोण आमचं. बघा, ही मुलं अशी केविलवाणी मुलं आहेत की त्या मुलांना मैदान नाहीये खेळायला आणि ते मुलांची अशी मागणी आहे की आम्हाला खेळाचं मैदान द्या. जर आमचं खेळायचं वय आणि आम्ही जाणार कुठे खेळायला हा प्रश्न या इवल्याशा मनांमध्ये पडतो, तर महानगरपालिकेने येत्या निवडणुकीमध्ये या मैदानांकडे लक्ष द्यावं. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजासोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 14 पांडवनगर PMC कॉलनीमध्ये. या PMC कॉलनीमध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी राहतात. या PMC कॉलनीची अवस्था तुम्ही बघता तर या PMC कॉलनीच्या मागच्या बाजूला हे अशा प्रकारचं पाणी वाहते. ते पाणी साठून इथे गाळ झालाय. त्या गाळीमध्ये
जे मच्छर म्हणजे जे आजाराचे मच्छर असतात त्यांची अंडी निर्माण होऊन खूप मोठ्या प्रमाणात मच्छरांची उत्पत्ती झालेली आहे. या PMC कॉलनीमधील जे नागरिक आहेत ते ह्या बाजूला येत नाहीत कारण इथे घसरून पडण्याची पण शक्यता आहे. हा वॉर्ड आहे जो उपमहापौरांचा वॉर्ड आहे आणि उपमहापौरांच्या वॉर्डमध्येच ही अशी अवस्था आहे. ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या पण मोडकळीला आलेल्या आहेत. ह्या बिल्डिंग कधी पण पडू शकतात. गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येथील नागरिकांना असं आश्वासन देण्यात आलं होतं की येत्या थोड्याच दिवसामध्ये ह्या बिल्डिंग्स पाडून इथे त्यांना पक्की घरं दिली जातील. पण अजूनही ह्या बिल्डिंगची अवस्था आहे ही जैसे ती तशीच आहे. आणि हे जे त्यांच्या घरातील जे वाहणारं पाणी असतं ते पाणी पाईप फुटल्या कारणाने ते अशा पद्धतीने वाहतं आणि इथे साठतं. येथील नागरिकांकडून जाणून घेऊया आपण काय त्यांना या समस्येला तोंड द्यावं लागतं. मावशी नाव सांगा तुमचं. लक्ष्मी राजाराम साठे. काय सांगाल तुम्ही? हे बघा पहिली नाली होती पाणी जायला, पाणी सपशेल नालीत जात होतं, पण आता ती नाली बी बंद झाली आणि पाणी वरनं वाहत येतं तर खाली पाणी जायला पुढं बी जागा नाही, मध्ये थांबल्या जातं. त्याने डास मच्छर डेंगू आमच्या सोनाला तर चिकनगुन्या झाला, पुरीला झाला. आता हे वरची घाण लोक काही टाकत नाहीत कारण काय की त्यांना बी कळतं की आपल्याला घाण वाटते म्हणून ह्या पाण्याचा बंदोबस्त करा आणि झाडे वाढलेली आणि वरनं पाणी सगळं शिलींचं घरामध्ये गळतं. पार्वती मोहिते हेच मच्छर डास चिकट अजून घाण घुण त्याच्यामुळं आम्हाला त्रास होतो. परत घरामध्ये पाणी सगळं गळतं, बसायला नीट जागा नाही घरामध्ये. स्वयंपाकघर तर कसं करायचं स्वयंपाक ते कळत नाही. आणि परत घाण असून आजारपणा आलाय आम्हाला. ताप थंडीने आम्ही सगळी घरातले आजारी 4-4 दिवसाला पडतो आम्ही. मग ते हो करतो म्हणून चाललंय. आता 15 वर्ष झालं करतोच म्हणून चालले. त्याच्या पुढचं काय विचार ते करानाच. आता जेव्हा जी माणसं मारतात ना खाली तेव्हा मग ते करतात, तोपर्यंत काय करणार नाही. आता हे माझं नाव बेबी लक्ष्मण भारत. ते पाण्यामुळं खूपच आम्हाला त्रास होतो. कसं घरात पण वळ झालेले अक्षरशः म्हणजे घरात त्यांना असं बसू वाटत नाही एवढे डास उत्पन्न झालेले आहेत आणि इतकं म्हणजे त्रास होत आहे. आणि कितीतरी वेळा मुकादमाला पण सांगून झालं पावडर मारत नाही, इकडं नीट स्वच्छता करत नाही, लेकरं सारखे आजारी पडतात. आता काय ते आहे ते इथं नगरसेवक ते करूच म्हणतात. तर माझी तर अशी इच्छा आहे ना की खरं म्हणजे हे बिल्डिंग येणार वाहण्याच्या लायकीचे नाहीत. आम्ही दुनियाची घाण काढून येतो ना, आम्ही स्वतः घाणीत राहतो. तर आम्हाला आहे ना आमच्या खोल्या त्यांनी व्यवस्थित करून द्याव्या. ती निदान नाही खोल्या व्यवस्थित करून द्यायची, ती घाण तरी काढून द्यावी. वरून एवढं पाणी पडतं की सकाळचं त्या पाण्याच्या आवाजाने आम्ही उठतो एवढं बाधा करतो. आणि अजून परत बाहेर जर कधी धुणं भांडी करायला लागलं तर तिकडून दम देतात की तुम्ही इकडं पाणी सोडता. अरे तुम्हाला पुढचं पाणी दिसतं, एवढं पाटापासून पाणी मागं वाहतंय ते त्यांना दिसत नाही करत. हे त्यांनी करून दिलं पाहिजे, मला त्रास म्हणायचं. तुम्ही बघताय की जे पुण्याचे स्वच्छता कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या घराची ही अवस्था आहे आणि याकडे महानगरपालिकेचं लक्ष नाहीये. येत्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या ह्या कर्मचाऱ्यांची समस्या जे स्थानिक नगरसेवक किंवा येत्या जे निवडणुकीमधले जे नगरसेवक आहेत ते समजून घेऊन त्यांना त्याच्यावरती उपाययोजना करून द्यावेत अशी त्यांची मागणी आहे. आकाश दशरथ कदम. मी गेली 40 वर्ष इथं PMC कॉलनीमध्येच राहतोय. गेल्या काही 15 वर्षापासून जे आज या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून आहेत किंवा आता महानगरपालिकेमध्ये उपमहापौर म्हणून आहेत, त्यांनी या PMCमध्ये गेली 15 वर्ष लोकांना आश्वासन दिलेत की ह्या बिल्डिंग्स पाडून आम्ही बांधणार आहोत. पण आज सगळ्यात त्या बिल्डिंग पाडण्याचा थोडा लोकांकडे कसले करार पण नाही आहेत. लोकांना फक्त आश्वासन दिलं जातं. आता तुम्ही मागे पाहिलं असेल बिल्डिंगच्या मागची अवस्था काय. पुढच्या जर बिल्डिंग्स पाहिल्या तुम्ही तर पडलेल्या अवस्थेमध्ये गॅलरीज पडलेल्या आहेत, त्याला ग्रिल लावलेले आहेत आणि ग्रिलमधून मुलंही त्यातनं पडायची अवस्था आहे. म्हणजे जर लहान मुलगा त्या ग्रिलमधून वाकून बघितलं तर तो पडू शकतो. अशा अवस्थेमध्ये ह्या पूर्ण 10 बिल्डिंगची अवस्था आहे. फक्त आश्वासनं मिळत आहेत. आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक 14 मॉडेल कॉलनी कॅनल रोड येथे. या परिसरामध्ये हे जे पदपथ नागरिकांना सकाळी फिरणारे आणि रात्री फिरणाऱ्या नागरिकांसाठी हे पदपथ मनसेच्या वतीने गेल्या 3 वर्षापूर्वी केलेले होते. गेले 3 वर्ष झालं हे काम रखडलेलं आहे. हे काम अशा पद्धतीने रखडले येते. जे पदपथ केलं होतं तिथे जाळ्या पण बसवल्या होत्या, पण काही
महिन्यातच या जाळ्या पण गायब करण्यात आल्या आणि या पदपथावरती राडारोडा टाकलेला आहे. हे अर्धवट काम आहे, जेथून नागरिक ये जा करू शकत नाही. नागरिकांनी चालायचं कुठून हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एकीकडे पुण्यामध्ये मेट्रो आणली जाते तर दुसरीकडे रस्त्यांची ही अवस्था आहे. पुणे जर स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल तर पुण्याच्या प्रत्येक समस्येकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे, परंतु महानगरपालिकेचे याकडे लक्ष नाही आणि स्थानिक नगरसेवकही याकडे लक्ष देत नाहीयेत. मनसेने या पदपथाची सुरुवात केली होती तर याचा शेवट का केला नाही असे येथील स्थानिकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत. येथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊयात आपण की काय या पदपथाची अशी अवस्था आहे. काय सांगाल? नाही, हे काम पूर्ण जर झालं असतं तर फार सुंदर झालं असतं. शहरातलं एक चांगला रोड म्हणून प्रसिद्ध झाला असता, पण काम अपूर्ण राहिल्यामुळे एकतर सामान्य लोकांचा जो टॅक्सचा पैसा आहे तो वाया जातोय आणि हे व्यवस्थित पण दिसत नाही आणि योग्य नाही आहे शहरासाठी. मॉडेल कॉलनीच्या प्रभागाला साजेचा असा हा प्रकल्प होता. या प्रकल्पावरती महानगरपालिकेने बजेटसुद्धा टाकलं होतं, पण इथल्या 2 मनसेचे नगरसेवक आहेत त्यांच्या टक्केवारीच्या भांडणामध्ये हा प्रकल्प तसाच रखडला. आणि आज जर आपण पाहिलं असेल अर्धवट झालेला हा वॉकवेचा प्रकल्प, सकाळी उठल्यावर नागरिकांना चालायसाठी जो प्रकल्प केला होता असा प्रकल्प आज अर्धवट राहिलेला आहे. याला जबाबदार असलेल्या मनसेला आपण या ठिकाणी जबाब विचारला पाहिजे. हा जर प्रकल्प पूर्ण झाला असता तर मॉडेल कॉलनीसाठी भूषणावं असा हा प्रकल्प झाला असता, पण यांच्या ठेकेदाराच्या भांडणामध्ये, पैशाच्या भांडणामध्ये हा प्रकल्प आज अर्धवट राहिलेला आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी हा असा परिसर आहे जो खूप नावाजलेला आहे, पण या ठिकाणी फिरणारी नागरिकांची संख्या जास्त आहे. आता या नागरिकांना हा प्रश्न पडलाय की त्यांनी सकाळी आणि रात्री फिरायला जायचं कुठे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.